आज आपण मस्त असे बटाटे घेऊन आलेले आहे। आज आपण बटाट्याची मस्त अशी पिवळी भाजी झणझणीत कशी करायची आणि झटपट आणि 5 मिनिटात तयार होणारी अशी पिवळी बटाट्याची भाजी करूया। तर बटाट्याची भाजी करण्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे हे आधी पाहून घेऊया। तर सर्वात आधी आपल्याला इथं मी बटाटे घेतलेले आहे, 3 बटाटे घेतलेले आहेत। आपण बटाट्याला सर्वात आधी सालून घ्यायचं आहे या प्रकारे। मी आधी स्वच्छ धुवून घेतलेले आहे बटाटे, मग सालून घेणार आहे। या प्रकारे सालून घ्यायचे। सर्वात आधी आपण बटाट्याला सालून घेतलेले आहेत आणि या प्रकारे असे तुकडे करून घ्यायचे। सालून घेतल्यावर आपल्याला उकडल्यानंतर सालायची गरज पडत नाही, सोपं जातो गरम बटाटा असल्यामुळे। या प्रकारे कट करून घ्यायचे आणि आता आपण उकळून घेऊया। पाहू शकता आपण इथं गॅसवर टोप ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकले आहे आपण आणि आपले चिरलेले बटाटे टाकायचे। आता आपल्या बटाट्यात अर्धा चमच मीठ टाकणार आहे आणि अगदी थोडीशी हळद, जेणेकरून आपल्या बटाट्याला छान असं कलर येईल। आणि याला 5 मिनिटं आपण उकडून घ्यायचे। बटाटे लगेच शिजतात। 5 मिनिटं उकडून देऊया आणि आपण इकडे आता मसाला तयार करून घेऊया। आपण मसाला बनवण्यासाठी बटाट्याचा एवढं साहित्य घेतलेलं आहे। 1 वाटी कोथिंबीर घेतलेत आणि कढीपत्ता, जिरा 1 चम्मच आणि 10-15 लसूण पाहू शकता आणि 3 कांदे आणि 7-8 हिरवी मिरची घेतलेत। तेच आपण हिरवी मिरची, जिरा आणि लसूण बारीक ठेचून घेऊया, बारीक वाटून घ्यायचे आणि कांदा बारीक चिरून घेऊया आणि कोथिंबीर बारीक चिरून घेऊया। कांद्याला आपल्याला एकदम बारीक चिरायचा आहे। सर्व कांदे मी 2 प्रकारामध्ये कट करून घेतले, असे 2 तुकडे सोलून घेतलेले आहेत आणि या प्रकारे बारीक चिरून घ्यायचे। कांदे आपले बारीक असे चिरून झालेले आहेत। आपण कोथिंबीर सुद्धा बारीक चिरून घेऊया। कोथिंबीर पण आपली बारीक अशी चिरून झालेली आहे। आता आपण फोडणी घालून घेऊया। या प्रकारे मी लसूण आणि मिरची आणि जिरा बारीक असं वाटून घेतलेले आहे। तर आता आपण फोडणी घालूया। घालून घेऊया। 1 पळी तेल टाकले, आपण ऑइल टाकून घेतले कढईमध्ये। आपली कढई गरम झालेली आहे। आपण त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकून घेऊया। थोडीशी मोहरी आणि आपण हे वाटलेला जिरा आणि लसूण आणि मिरचीचा ठेचा टाकायचा आहे। ठेचा टाकलेला आहे आपण आणि आपल्याला छान असं भाजून घ्यायचे ठेचा, मिरची, लसूण सारा। त्याच्यामध्येच आपल्याला आता थोडीशी हळद टाकायचं आहे, मिक्स करून घ्यायचे। त्याच्यात आपल्याला बारीक चिरलेला कांदा सुद्धा टाकायचे। कांद्याला आपल्याला थोडंसं भाजून घ्यायचं आहे। पाहू शकता आपले बटाटे छान असे उकडलेले। आपल्याला पूर्ण गाळ करायचे नाही इथं बटाटे, थोडंसं हलका 80% आपल्याला ते उकडून घ्यायचं आहे। नंतर आपल्या मसाल्यामध्ये 20% त्याला फ्राय करायचं आहे। बटाट्याला थोडं आपल्याला बारीक करून घ्यायचे। या प्रकारे तुम्ही असे बारीक करून घेऊ शकता। या प्रकारे आपल्याला थोडासा दाबून घ्यायचा आहे बटाटा। अगदी थोडा मोठा ठेवायचं, पूर्ण गाळ नाही करायचे। बटाटा आता मसाल्यामध्ये आपला कांदा छान असा मसाला तयार झालेला आहे, पाहू शकता। आपला बटाटा टाकून घेऊया।
तर आपलं बटाटा टाकून झालेलं आहे. तर आपण छान असं मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊया. पाहू शकता आपल्या बटाट्याला किती मस्त असं सुंदर असं कलर आलेला आहे. एकदम मस्त पिवळा बटाटा आपला रेडी झालेला आहे. पाहू शकता आपला मस्त असा बटाटा तयार झालेला आहे. तर आता आपण कोथिंबीर टाकून घेऊया वरून. तुम्हाला पाहिजे तितकी तुम्ही कोथिंबीर याच्यामध्ये टाकू शकता. आपल्या घरामध्ये लहान लेकरं असले ते शाळेला जातात, त्यांना डब्बा टिफिन द्यायचं असलं तर ह्याचा झटपट पिवळा बटाटा बनवून द्यायचं. एक नंबर बटाटा आणि लहान लेकरांना लय आवडतो आणि ते आवडीने सुद्धा खातात. मग या प्रकारे तुम्ही नक्की एकदा बनवा आणि तुम्ही कसं बनवता हे कमेंटमध्ये नक्की सांगा आम्हाला. आपलं मस्त असा बटाटा तयार झालेला आहे. जर तुम्हाला आवडला असेल तर या प्रकारे एकदा नक्की तुम्ही ट्राय करा. खूप छान आणि खूप मस्त असं पिवळा बटाटा तयार होते आणि कसं वाटतंय हे पण आम्हाला कमेंट करून सांगा. आणि माझ्या पद्धतीने एकदा नक्की बनवा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. बाय बाय.